आज आलेली आहे JSS प्रायव्हेट स्कूलला. कशासाठी तर आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीचा प्रोग्राम आहे इथे. कसा होणार आहे प्रोग्राम आणि काय काय असतं, काय काय करतो आम्ही ट्रेनमध्ये जाऊन बघूया. चला तर आता आपण मध्ये जात आहोत. हे आहे मेन एंट्री गेट. आणि इथे मध्ये आले की छान अशी सुबक अशी रांगोळी दिसते आपल्याला. त्यानंतर इथे सर्व वारकरी आहेत आणि इथे हळदी कुंकू लावण्याचा प्रोग्राम चालू असतो. इथे जेंट्ससाठी, मुलांसाठी टीका लावतात आणि मिसला पण खूप आवडला हा टिळा आणि तो लावू देतो. तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये, तो छान असा लावू देतो. त्यानंतर मी इकडे लेडीज काउंटरला आले. तिथे त्यांनी मला हळदी कुंकू लावलं आणि एक छान असा गजरा दिला. त्याचा सर्वांनाच हळदी कुंकू लावून गजरा तिथे देत होते. ही आपली संस्कृती आहे. त्यानंतर मी मध्ये आले आणि इथे बघू शकता छान अशी पालखी आहे सजवलेली. आणि इथे विठी रुक्माई पण आहे, गणपती बाप्पा, तुळशी वृंदावन आणि ही रमई. सर्व असं पूजा केली अगोदर. चला असं रामकृष्ण हरी. तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता जवळपास 1,500 ते 2,000 विठ्ठल भक्त, विठुरायांचे भक्त या आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी उपस्थित होते. मी गेले तेव्हा भजन चालू झालेलं होतं. सत्य
नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराचे पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु संत तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे 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 जय 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 राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय रूप पाहतालोचनी सुख झाले हो चालनी रूप पाहतालोचनी सुख झाले हो चालनी
जय जय गोपाल कुमार जय गोपाल जय जय गोपाल कुमार 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 गोपाल कुमार पालखीवाले मंडळीने पालखी घेतली आता पालखीवाले मंडळीने पालखी उचलायची आता पालखीवाले मंडळीने पालखी सांभाळून उचलायची पालखी पालखीमध्ये अजून दोन माणसं आहेत त्यांनी पालखीला हात लावायचा आहे ज्या मंडळींना पालखी घ्यायला सांगितले त्यांनी पालखी घ्यावायची आहे ज्या मंडळींना पालखी घ्यायला सांगितले त्यांनी पालखी घरावायची आहे विजेकरी आणि पालखीमध्ये थोडं खाली येते
आहे पंढरपुरी आहे पंढरपुरी आहे माझा मायला आता छान असं आषाढी एकादशीचं झालेलं आहे सेलिब्रेशन म्हणा, प्रोग्राम म्हणा, छान असा प्रोग्राम होता पूर्ण. आम्ही खूप फुगडी पण खेळली आणि सर्व एन्जॉय केलं आहे. आणि आता इथे घेणार आहे प्रसाद. प्रसादामध्ये फराळाचं सर्व असतं, तर मग ते आता प्रसाद घेणार आहोत आणि आता घरी जाणार आहोत. आता तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असणार आहे, तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.